थांबवतोयस तू दादा मला? सासर तो उरलंच नाहीये, आता माहेर सुद्धा नाहीये, मला मी असंच समजेन. मी आणि अन्विषा राहू कसे तरी? फार फार तर काय मला नोकरी करावी लागेल ना, करेन मी. मला आणि तिला तिच्या बाबांनी टाकलंच आहे, पण पण मी नाही तिला टाकणार. मी करेन तिच्यासाठी काहीतरी, नोकरी करेन, काहीतरी धडपड करेन, पण तिला जगवेन. पण तू थांबवू नकोस मला. अगं अप्पी, पण तुझं काय? तुझ्याकडे कोण बघणार? माहित नाहीये मम्मा मला. माझ्या नशिबात जे असेल ना ते होईल. दादा, मला माहितीये आजपर्यंत मी खूप चुका केल्यात. फक्त मला मोठ्या मनाने माफ करून टाक. अजिबात राग नको ठेवूस रे तुझ्या मनात माझ्याबद्दल. अर्पिता पास आता काय बोलतेस तू? मी तुला माफ करू आता? आणि कशासाठी? तुझी चूक काय याच्यात? दादा, अरे हीच चूक आहे की मला मला माझ्या नवऱ्याचं प्रेम टिकवता आलं नाही. हे बघ, असं काही नाहीये आणि या घरातनं तू कुठेही जायचं नाहीयेस. मी आहे ना, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. नाही नाही अप्पी, रडू नको ग. अप्पी, माझं काय झालं? पीळ पडतोय. आणि आम्ही सगळे आहोत ना, मग कशाला टेन्शन घेतेस? हा? आणि समोरसारखा भाऊ आहे, मग तुला नोकरी करायची गरज काय? तू राजवाड्यांची लेक आहेस, काही गरज नाहीये तुला नोकरी करायची आणि हे घर सोडायचं. कळलं? तुझं माहेर भक्कम आहे तुझ्यासाठी. नको काळजी करू, नको रडू बाळा. मम्मा, गरज नाही ग, नाईलाज आहे माझा. अर्पिता, तू आता खूप डिस्टर्ब झालीस म्हणून असं बोलतेस, पण माझ्यावरती विश्वास ठेव, सगळं ठीक होईल. डोंट वरी. काहीच ठीक होणार नाहीये दादा. आता यावेळेस सगळं संपलंय. आता काही ठीक होण्यासारखं उरलंच नाहीये. पण अर्पिता ताई, हे एवढं मोठं भांडण झालं कशामुळे? म्हणजे कारण असेल ना त्याला तेवढंच मोठं एखादं. ते हे काही नवीन नाहीये, सारखीच भांडणं होत असतात आमची. अहो, तुम्ही घाबरू नका. म्हणजे तुम्ही आमच्याशी अगदी मनमोकळेपणाने बोलू शकता. जो काही प्रॉब्लेम असेल तो आपण एकत्र मिळून सॉल्व्ह करूया. एक नाही, 1000 मुद्दे आहेत. हो, पण म्हणजे काहीतरी मोठं कारण असायला हवं ना. केवढं काय काय घडून गेलं आता. तर ते कारण कळलं तर आपण सोल्युशन शोधू. या आधी पण झालंय का असं कधी? अगं, मी आत्ताच म्हंटल ना की सारखी भांडणं होतात आमची. स्वानंदी, अगं ती तरी काय सांगणार स्वतःच्या तोंडाने? नवरा बायकोंमध्ये भांडणं होतात हे नॅचरल आहे, पण हे अति होत आहे ग. मला पण माहिती आहे, खूप विषय आहेत त्यांच्यामध्ये भांडणाचे. खूप काय सांगू तुला. नाही, मान्य होतातच भांडणं, पण एवढ्या टोकाची भांडणं नाही होत ना. म्हणून विचारलं, आपल्याला कळायला हवं ना. आणि मुळात जे काही घडलंय ना, हे खूप चुकीचं घडलंय. राजवाडे, मला असं वाटतं की आपण एकदा ना त्यांचे मिस्टर, अर्पिताताईंचे आणि आपली फॅमिली असे आपण सगळे एकत्र बसून या विषयावर बोललं पाहिजे. हे असं कसं ते सोडून देतात आपल्या घरी? म्हणजे असं त्यांना आणून सोडलं हे बरोबर नाही ना. प्लीज प्लीज जरा हा विषय बंद करता का? मला खूप त्रास होतोय. आता काही उरलंच नाहीये ह्या विषयावर बोलायला. प्लीज बंद करा हा विषय. हे बघा, मी इथे राहिल्यामुळे जर समाजात तुमची मान खाली जाणार असेल तर मी नाही राहत इथे. मी निघून जाते. मी खरंच निघून जाते. मी नाही राहत इथे. मम्मा, मी जाते. मला नाही राहायचंय मम्मा इथे. अर्पिता, मी तुला काय सांगितलंय, या घरातनं तू कुठेही जाणार नाहीयेस.
हे घर तुझं आहे. मुलगी सासरी गेली निघून म्हणजे तिचं माहेर तुटलं या अशा विचारांचं नाही होत आपण. आणि मान वगैरे खाली जाण्याचा प्रश्नच येत नाही. जगात कोण काय म्हणतं याच्यापेक्षा सुद्धा आमची मुलगी सुरक्षित आहे ना, सुखात आहे ना, हेच आमच्यासाठी महत्वाचं आहे. तू आत्ता शांत हो. आधी सावर स्वतःला. एकदा शांत झालीस की मग आपण तुझ्या आणि आशिष मधल्या प्रॉब्लेम विषयी बोलूया, ठीक आहे? आणि तोपर्यंत तू इथेच राहायचंयस. आता यावर चर्चा नको आहे, कळलं? दादा खरंच ना, म्हणजे माझं ओझं नाही होणार ना तुमच्यावर? ओझं? अगं या घराची लेक आहेस तू, तुझं कसलं ओझं? तू आता आराम कर, बाकी कुठलाही विचार करू नकोस. सुष्मिता, तिला घेऊन जा आतमध्ये. ताई तू काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना तुझ्यासाठी. चल चल सुष्मिता. पिंट्या, हे सगळं काय होऊन बसले रे? म्हणजे आशिष असा वागेल असं कधी वाटलं नव्हतं. शांत आणि शहाणा मुलगा वाटायचा रे तो. मलाही आशिषच्या या वागण्याचं आश्चर्य वाटतंय, पण आता आपण लगेच कुठलाही निष्कर्ष नको काढूया. जरा थांबूया, विचार करूया. आता असं एकदम भावनेच्या भरामध्ये काही नको ठरूया. अरे पण अर्पिता अशी. आजी, मी आहे ना, मी सगळं मॅनेज करेन. डोंट वरी, तू काळजी करू नकोस अजिबात. चल ये. हो आई, मग मी आहेच ना इथे. मी सेवा करायला आहेच इथे, तुमची सून. पण मी मदतीला कोणाला तरी घेतलं तर तुमचा प्रॉब्लेम काय आहे? आणि आई, सरला त्यांना असं कशाला बोलताय? तुमच्या चांगल्यासाठीच बोलतायत ना त्या. जाऊ द्या, काही हरकत नाही. मॅडम, मी तुमच्यासाठी आले नाही, ते तुमच्याच मदतीसाठी. थोड्या गोष्टी मला आधी माहिती असल्या की त्याचा तुम्हालाच फायदा होईल की नाही. मला बाई तुझ्याकडनं कुठलाच फायदा नको, कसलाच फायदा नको, आणि तूही नकोस. प्लीज इथून निघून जा. मॅडम शांत व्हा, शांत व्हा. नाही मला शांत. आपण बीपी चेक करू. चिडचिड होते ना? हा, बरं वाटेल. मी माझी चिडचिड वगैरे काही होत नाही. माझा नेहमीच आहे, मी नेहमी असंच करते. नाही, मला नाही, हात नाही, बरं लावायला. वाटेल. मी आधीच ऐका सांगितलंय, माझं, मला हात ऐका. नको लाव. मला हात नको लाव. आई, काय केलं तुम्ही हे? आय एम सो सॉरी, आय एम सो सॉरी. तुम्हाला लागलं का? मला माहिती नव्हतं आई इतक्या व्हायलंट होती. तुम्ही यांना ढकलून का दिलात? आई तुमच्या भल्यासाठी सांगत होत्या ना त्या. घरच्यांची तर तुम्ही वाईट वागताच, ऍटलीस्ट बाहेरच्यांची तरी नीट वागा ना. मला सांगा तुम्ही असं का केलं? धीरा, काय ग? आता काय झालंय? आईने यांना ढकलून दिलं, पडल्या ह्या. ए, चुगल्या करू नको यांना, तू कळलं ना? हा, तिने काय केलं ते सांग. बाई, तुम्हाला फार लागलंय का? मला काही नाही झालंय. सरला ताई, वी आर एक्स्ट्रीमली सॉरी. काय पण मोठं कौतुक चाललंय हा पगारी आणलेल्या बाहेरच्या बाईचं. मंदा, अगं तुझ्या मदतीसाठी आल्यात ना त्या, मग त्यांच्यावर हात काय उचलतेस? मी तिला बोलले होते माझ्या डोक्यावर बस म्हणून. मला नको असताना पण ही का पडतीये माझ्या गळ्यामध्ये सांगा? नर्स ठेवलीये माझ्यासाठी, नर्स. अरे नर्स ठेवायला मी काय अंथरुणात केलेली आहे का? नाही ना. उलट हिला बघितल्यानंतर मला अजून असं आजारी असल्यासारखं वाटतं, माहितीये का? अगं तूच म्हणत होतीस ना माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही म्हणून आधीराने हा उपाय शोधला, तर आता त्याचीही तुला अडचण व्हायला लागली का? उपाय नाही शोधलाय, प्लॅन केलाय तिने. प्लॅन. एक बाई आणायची आईची सेवा करायला, नर्स या नावाची. हा, आणि स्वतः उन्हाळक्या करायला मोकळे. आणि मग आईला ठार वेडत ठरवायचं. वेड